मित्रांनो, आता आपण माणसं जुरासिक पार्क रिबर्थ असा एक नवा कोरा चित्रपट तयार करतोय. पण तुम्हाला एक गंमत सांगू का? आपण जर 66 दशलक्ष वर्षांपूर्वी जन्माला आलो असतो, तर आपण माणसंच एखाद्या डायनोसॉरसचा ब्रेकफास्ट असतो. टी-रेक्स हा जगातला सगळ्यात धोकादायक शिकार करणाऱ्या प्राण्यांपैकी एक हा डायनोसॉरसच होता. त्याच्या जबड्याची ताकद म्हणजे 6 टन, म्हणजे 5 एसयूव्ही गाड्या उचलण्या इतकी. पण सगळे डायनोसॉरस काही मांसाहारी नव्हते बरं का. ब्राकिओसॉरस नावाचा एक डायनोसॉर चक्क 3 टन पानं रोज खात होता. आता इतक्या पानांसाठी एका झाडाची तर बोंबच झाली असेल. डायनोसॉरस संपले तरी त्यांचं विज्ञान मात्र जिवंत आहे. 66 दशलक्ष वर्षांपूर्वी एक महाकाय उल्का पृथ्वीवर धडकली आणि पृथ्वीचं हवामानच बदललं आणि बूम, डायनोसॉरस गायब झाले. पण थांबा, डायनोसॉरस एका वेगळ्याच रूपात आपल्या आजूबाजूला अजूनही आहेत. कारण कबुतरं, कोंबड्या आणि इतर पक्षी हे डायनोसॉरसचेच वंशज आहेत. तर आता कबुतरांकडे जरा वेगळ्या नजरेने बघाल का? नॅशनल डायनोसॉरस डेला एखाद्या कबुतराला नमस्कार करा. कारण टी-रेक्स आजही जिवंत आहे, फक्त तो गुटरगू करतोय.